श्री ढोकी आई माता मंदिर, वडगाव सिन्नर येथे बसलेले एक काका गेल्या अनेक वर्षांपासून काविळीसाठी खूप कमी खर्चात औषधं आणि पारंपरिक उपचार देत आहे. नाशिकमुळे मुंबईसह महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून लोक इथे फक्त उपचारासाठी येतात. नमस्कार. आपल्यासोबत आता ज्ञानेश्वर हिरावण पवार आहेत, वडगाव सिन्नर येथून. ते मागे 3 वर्षापासून कावीळ या आजारावर औषध देत आहेत. पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या कावीळच्या औषधामुळं खूप साऱ्या लोकांना त्याचा परिणाम पण झाला आहे आणि ते बरे झाले आहेत. आपण त्यांना विचारूया की ते त्यांचा एक्सपिरियन्स काय किंवा ते कशा पद्धतीने औषध देत आहेत आणि आपण ते औषध कधी घेतलं पाहिजे, कसं घेतलं पाहिजे आणि का घेतलं पाहिजे. 3 टाइम घ्यायचं ती, सकाळ दुपार संध्याकाळ. त्याच्यावर तेलकट खायचं, कुरडई भजे बिजे, दुधात चहा प्यायचा नाही 2 दिवस आणि भात खायचा नाही 2 दिवस. तेवढे क्लिअर होतं माणूस. ओके. आणि असं काय सिम्पटम असेल तेव्हा हे झाड पाल्याचं राहतं औषध. बर झाडपाला म्हणजे घेतात कसं पाण्यासोबत की पाण्यासोबत म्हणजे मिक्सिंग करतात. ते डायरेक्ट औषध बर ते डायरेक्ट घ्यायचं. काही मिक्स नाही करायचं. काहीच मिक्स करायचं नाही. बर आणि किती दिवसात परिणाम होतो. ते 1 दिवस पेला की दुसऱ्या दिवशी माणूस क्लिअर. अरे वा, 1 दिवसात कावीळ जाते, लेवल होऊन जाते. म्हणजे असं कधी झालंय की परिणाम झालाच नाही कोणावर नाही, किंवा प्रत्येकावर, लहान मुलं बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत. हे जे तुम्ही काही चार्जेस घेतात, पैसे घेतात की कसं असतं. चार्जर म्हणजे 50 रुपये दिसणार. ओके ओके ओके. त्याच्यामध्ये एका पेशंटचं काम होऊन जातं 50 रुपये. जर नसले तरी पैसे असे देऊन टाकले आपल्याला बस. एक प्रकारचा समाजकार्य तुम्ही अशा प्रकारे आपण ऐकलं त्यांचं की कावीळ या आजारावर जर काही इश्यू असेल तर यांच्याकडे वडगाव सिन्नर इथे असतात, ते येऊ शकतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना फायदा झाल्याचं लोक सांगतात आणि म्हणूनच आज हे नाव अनेक गावांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. पैशांपेक्षा माणुसकी मोठी मानणारे काका, ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनाही ते मोफत उपचार देतात. काविळीसाठी उपचाराची गरज असेल तर एकदा नक्की भेट द्या.